थांबा मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कदाचित तुम्ही सध्या ज्या समस्येतून जात आहात त्याचं उत्तर आजच्या या स्वामी समर्थांच्या संदेशात दडलं असेल. पैसा, ताण, भीती, अपयश, घरातील कलह, मनातील अस्वस्थता यावर स्वामी समर्थ काय उपाय सांगतील, चला जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 15 उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. पण मित्रांनो, त्याआधी तुम्हाला आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायची आहे. तर चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरित काही गोष्टी व उपाय सांगणार आहे. हे कोणतेही जादुई उपाय नाहीत, तर मनाला स्थिरता, सकारात्मकता आणि योग्य दिशा देणारे विचार आहेत. तर मित्रांनो, अनेक लोक असं विचारतात की माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का आहेत, मी इतकी मेहनत करतो तरी यश का मिळत नाही, घरात सतत तणाव का असतो आणि मन शांत का राहत नाही. मित्रांनो, जर हे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. पण मित्रांनो, चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर उपाय नंबर 1, दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा. मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी 2 मिनिटे तुम्हाला शांत बसायचं आहे आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. मित्रांनो, वारंवार नाम केल्याने अनेक भक्तांना मानसिक शांतता आणि सकारात्मक मिळते असे वाटते. आता मित्रांनो, उपाय 2, भीतीवर मात करण्याचा उपाय. मित्रांनो, स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध संदेश आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भीती आली की ती तुम्हाला वाढवत बसायची नाही. तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहायचं आहे आणि उपाय शोधायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. मित्रांनो, आता गोष्ट 3 म्हणजेच आईवडिलांचा आशीर्वाद. मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या शक्तीपैकी एक म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद. त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या भावना समजून घ्या. अनेकदा घरातील सकारात्मकता वातावरणात मोठा बदल घडवते. मित्रांनो, गोष्ट 4, राग कमी करण्याचा उपाय. मित्रांनो, तुम्हाला राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळ शांत राहा, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. मित्रांनो, आता 5वी गोष्ट, ती म्हणजे कर्ज आणि आर्थिक तणाव. मित्रांनो, जगात अनेक जण आर्थिक अडचणीत असतात. अशा वेळी निराश व्हायचं नाही. उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधायचे, अनावश्यक गोष्टीचा खर्च कमी करायचा आणि स्वतःवरचा विश्वास तुटू द्यायचा नाही. मित्रांनो, 6वी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. मित्रांनो, सतत निराशा पसरणाऱ्या लोकांमुळे मन कमकुवत होतं. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांबरोबर वेळ घालवा. मित्रांनो, आता गोष्ट 7वी म्हणजे मेहनतीला पर्याय नाही. मित्रांनो, काही लोक चमत्काराची वाट बघत असतात, पण स्वामी समर्थांच्या शिकवणीत कर्माला खूप महत्त्व आहे. तुम्ही कर्म कराल तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. प्रार्थना करा, पण त्याचबरोबर प्रयत्नही करा. मित्रांनो, 8वी गोष्ट म्हणजे इतरांना मदत करा. मित्रांनो, ज्याला शक्य असेल त्याने दुसऱ्याला मदतीचा हात द्यावा. कधी शब्दांनी, कधी वेळ देऊन, तर कधी मार्गदर्शन करूनही अगदी आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. मित्रांनो, आता 9वी गोष्ट म्हणजे मनातील तक्रारी कमी करा. हो मित्रांनो, काही लोक खूप तक्रारी करत असतात. सतत तक्रार करणारे लोक आनंद हरवून बसतात. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करा. मित्रांनो, आता 10वी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी आत्मपरीक्षण. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे की आज मी कोणती चांगली गोष्ट केली आणि कोणती चूक केली आणि मी उद्या काय सुधारू शकतो. मित्रांनो, आता 11वी गोष्ट म्हणजे संकटाला संधी समजा. मित्रांनो, जीवनात प्रत्येक अडचण काहीतरी शिकवून जाते, हे तर तुम्हाला माहितीच असेल. मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, तो नवीन सुरुवातीचा धडा असतो. मित्रांनो, आता 12वी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि संयम. मित्रांनो, आज केलेल्या प्रयत्नांचे फळ लगेच मिळेल असे नाही, काही गोष्टींना वेळ लागतो. तुम्ही संयम ठेवायला शिका. मित्रांनो, 13वी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवताना स्वतःवरही विश्वास ठेवायला विसरू नका, कारण देवाने दिलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची क्षमता आणि तुमचा विश्वास. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14वी गोष्ट म्हणजे तुलना करणे बंद करा. मित्रांनो, दुसऱ्यांच्या यशाची
मित्रांनो, दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी असावी. म्हणजे तुम्ही कालच्यापेक्षा आज काहीतरी चांगलं करावं, हे असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, आता शेवटची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्ही खूप थकला असाल आणि मनात खूप ताण आला असेल आणि सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असतील, तर मित्रांनो, काही मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यामुळे अनेक भक्तांना मानसिक आधार, शांतता आणि नव्याने उभं राहण्याची प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा मित्रांनो, स्वामी समर्थांचा खरा उपाय म्हणजे श्रद्धा, सकारात्मक विचार, सत्कर्म आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. मित्रांनो, प्रार्थना मनाला बळ देते, पण आयुष्य बदलण्यासाठी कृतीही तितकीच महत्त्वाची असते. भिवू नका, धैर्य ठेवा, प्रयत्न करत राहा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका अशाच स्वामी रिलेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.